कुबेर आहे. म्हणून लक्ष्मीपूजनच्या दिवशी लक्ष्मी कुबेराची पूजा करायची असते. संपत्तीचा मालक कुबेर आहे. पैसा कमवाच. ज्याच्याजवळ पैसा नाही त्याला बायको सुद्धा किंमत देत नाही, नाही देत. ज्या झाडावर फळं नाहीत त्या झाडावर पक्षी सुद्धा थांबत नाही. दुर्बळाचे कोण जगी मानतो वचन, धनवंता लागी सर्व मान्यताही जगी. पैसा कमवाच पण जोडून या धन. पैसा कमवा पण असल्या कार्यामध्ये तो पैसा खर्चही व्हायला पाहिजे. जेथ जेथ संपत्ती आणि दया ज्ञानोबराय म्हणतात. नाही तर जगात पैशावाले खूप आहेत पण परमार्थात रुपया खर्च होत नाही. जेव्हा तुमच्या संपत्तीचा विनियोग तुम्ही ज्ञानदान नामदान या गोष्टींमध्ये करतात तेव्हा तो पैसा ती लक्ष्मी शुद्ध होते. माय बाबा, ती लक्ष्मी चंचल आहे, तिला चालना मिळते. पैसा कमवाच पण एक ध्यानात ठेवा, किती पैसा कमवला तरी रावणा इतका कदापि शक्य नाही. काय प्रॉपर्टी होती रावणाची. हां, आपला 2 BHK 3 BHK 1 BHK कुठेच बसत नाही. हां, रावणाची एक एक भिंत सोन्याची ओती होती. ओतीव 3-3 हातात मावणार नाही अशी ओतीव सोन्याची होती. आपलं जे अपार्टमेंट सिस्टीमचं घर आहे ना त्याची मधली भिंत 4 इंचाची. इकडून गंगूमाईनं खिळा ठोकला की सकुमाईच्या किचनमध्ये निघतो. सकुमाईनं तेलाची केटली टांगली, गंगूमाईनं खिळा काढला, तेल सांडून गेला अभिमन्यू बुवा. 7 कोटी घरं शुद्ध सोन्याची होती रावणाची. काश्याची तांब्याची दगडाची चिरेबंदी वेटीबंदी जाऊ द्या, 7 कोटी घरं शुद्ध सोन्याची. 80,000 बायका होत्या रावणाला. अंगावर काटे झाले माझ्या. गंमत आहे का 80,000 बायका वागवणं. त्याला एवढ्या बायका मग बेडरूम बाथरूम किचन वाटे आरशे कंगवे फपुट्याचे डबे किती लागत असेल त्याला. फेरन लवली 50 ग्राम 100 ग्रामनं भागत असेल का महाराज. टाक्याच्या टाक्या उतरत असतील. घातला चमचा की लावला घालाला. कल्पना केलेली ती खूप मोठा रावणाचा विस्तार होता. अहो इथे एक वागवल्या जात नाही महाराज. त्या बाबतीत मात्र रावणाला मानणं पडेल. रावण सामान्य नव्हताच. आपण त्याला एकदम इझिली घेतला रावणाला. रावण तसा नव्हताच. सगळ्या बाबतीत एकच वाक्यात रावणाचं मोठेपण सांगतो. ज्याच्या करता देवाला अवतार घ्यावा लागला तो माणूस सामान्य होता, सामान्य नव्हताच. 1 लाख मुलं 1.25 लाख नातू होते. म्हणजे रावणाचे 15 आमदार त्याच्या घरातलेच होते. खासदारकीला प्रचार करायची गरजच नव्हती रावणाला. पवनदेव झाडू मारायचे, वरुणदेव पाणी भरायचे, अग्नी कापड धुवायचे, गणपती गाड वचारायचे, खंडोबा दाढी करायचे, ब्रह्मदेव पंचांग सांगायचे, 7वी पाय दाबायची, नवग्रहाच्या पायऱ्या होत्या. शनीच्या पाठीवर पाय ठेवून रावण सिंहासनावर बसायचा. असा होता रावण. रावण मेला नाही, रावण अजूनही आहे. आपण दरवर्षी दसऱ्याला रावण पेटवतो की नाही, तरी पुढच्या वर्षापर्यंत तो जिवंत होतोच की नाही. रावण व्यक्ती नाही, रावण प्रवृत्ती आहे. ती आजही पाहायला मिळते. मायबाप, देह हे काळाचे, घडी घडी काळ पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोका. जसं उंदरावरती मांजर टपलेली तसं देहावरती काळ टपलेला आहे. घडी घडी काळ. उंदीर वरतून जात होता. उंदराचे 2 हात सटकले, खाली येऊन पडला. खाली टेबल होता, टेबलवरती मग्गा होता आणि मग्ग्यात बिना पाण्याची अर्धी होती. उंदीर त्याच्यात पडला आणि फुल चार्जिंग झाला. बताओ बिल्ली काय. नाका तोंडात गेली, ते फुल चार्जिंग झालं. त्याने काठ पकडले, टाचा उंच करून पाहिलं. समोरच मांजर बसली होती. मांजर श्लोक म्हणत होती. वदने कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. याने सांगितलं बिल्ली बिल्ली मेरी बीवी. मांजर म्हणली बाई ग, याचा का व्हॅलेंटाईन डे आज आला. व्हॅलेंटाईन डे, मदर डे, फादर डे, वुमन डे, रोज डे, साडी डे, बस झालं. हे डे या राष्ट्रात साजरे करायची गरजच नाही. 14 फेब्रुवारी आमच्या राष्ट्राचा डे नाही. अरे आमचा प्रत्येक दिवस प्रेम दिवस आहे. माय लेकरावरती प्रेम करते ते कॅल्क्युलेटेड प्रेम नाही. बायको नवऱ्यावर प्रेम करते ते कॅल्क्युलेटेड प्रेम नाही आहे. प्लुटो एका ग्रंथात म्हणतो की व्हॉट इज मॅरेज. तो म्हणतो इट इज अ सोशल कॉन्ट्रॅक्ट. त्याला विचारलं लग्न म्हणजे काय, तो म्हणला सामाजिक करार, सोशल कॉन्ट्रॅक्ट.
भारतात तो सोशल कॉन्ट्रॅक्ट नाही, भारतात ते कल्चर आहे, भारतात ती संस्कृती आहे. म्हणून भारतीयांच्या जीवनात 3 गोष्टी महत्त्वाच्या आहे: संपत्ती, संतती आणि संस्कृती. आमच्या देवांचे फोटोसुद्धा आम्हाला उपदेश करतात. माझ्या मातांना विचारतो, भगवान विष्णूचा फोटो पाहिलाय ना तुम्ही? देव कशावर झोपलाय? ऐकताय ना? देव कशावर झोपलाय? शेषनागावर का क्वाटवर? देवाच्या पायाजवळ कोण आहे? माता लक्ष्मी. काय करते ते? पाय दाबते. हा फोटो पाहिला की आपल्याला काय उपदेश करतो? हे फक्त ऐकायचं, या भानगडीत पडायचं. शाबास. ज्या घरात मालकाच्या पायांची सेवा केल्या जाते त्या घरात लक्ष्मी नांदते. पत्नीने पतीच्या चरणांची सेवा केली पाहिजे. मी असंच काल बोललो नाशिकला. एक बाई उभी राहिली, म्हणली, महाराज पाय बी तर चांगले पाहिजे. मला थंडा घाम सुरू झाला 42च्या टेम्परेचरमध्ये. आणि खरं आहे ना ते. पतीला काय म्हणतात? पती परमेश्वर. ओ परमेश्वर. मग तुम्ही परमेश्वरासारखे राहतात का? आपली परमेश्वर 90 मारतो का हो संध्याकाळी? परमेश्वर झुलत येतो का घरी संध्याकाळी? नाही ना. आपली जबाबदारी ना, आपण परमेश्वर देवासारखं राहिलं पाहिजे. सगळे नियम सगळे महिलांवरतीच लादून दिले आपण. आपल्याला काही आहे की नाही काही थोडीफार त्या ठिकाणी बंधनं, काही प्रोटोकॉल, नियम, दंडक? माणसांना काहीच नाही. त्याचे कारणही तसेच आहे म्हणा. पुढे ओघानं जर आलं तर सांगेल, वेळ उरला तर. आलं पाहिजे फक्त डोक्यात. आता पुन्हा मायबाप, मला तुम्हाला हे सांगायचं होतं, देह नासकाय कुचकाय त्याच्यावरती काळ टपलेला आहे. पण हा देह जेव्हा तुम्ही देव देश धर्मासाठी खर्च करतात, जगाच्या पाठीवर प्रेम करण्याच्या लायकीचा फक्त भगवान आहे. आम्हाला व्हॅलेंटाईन डे साजरे करायची गरज नाही. का? जीते हो देश तो क्या हमने तो दिलों को जीता है. ओ जहाँ राम अभी तक है नर में, नारी में अभी तक सीता है. ओ इतने पावन हैं लोग यहाँ, इतने पावन हैं लोग यहाँ. मैं नित नित शीश झुकाता हूँ. भारत का रहने वाला, भारत की बात सुनाता हूँ. भारत का रहने वाला, भारत की बात सुनाता हूँ. ये प्रीत जहाँ की रीत सदा, ये प्रीत जहाँ की रीत सदा, मैं गीत वहाँ के गाता हूँ. भारत का रहने वाला, भारत की बात सुनाता. भारत का रहने वाला, भारत की बात सुनाता. काय म्हणतो कवी? जहाँ राम अभी तक है नर में, नारी में अभी तक सीता है. इतने पावन हैं लोग यहाँ, मैं नित नित शीश झुकाता हूँ. भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. प्रेम करणं आम्ही जगाला शिकवलं. प्रेम पवित्र शब्द आहे. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. एका जनार्दनी प्रेमाती गोड नाथबाबा सांगतात. पण सध्या कार्ट्यांनी प्रेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलवून टाकला. सध्या प्रेमाची परिभाषा अशी आहे, वो आती रही मिलती रही हम प्यार समझ बैठे. वो आती रही मिलती रही हम प्यार समझ बैठे. वो एक दिन नहीं आई हम रविवार समझ बैठे. देवावर देशावर धर्मावर करा. मीराबाईनं देवावर ते केलं. लोग कहे मीरा हो गई बावरी, पिता कहे कुल नासिर. पग घुंगर बांध मीरा नाची रे, पग घुंगर बांध मीरा नाची. पग घुंगर बांध मीरा नाची रे, पग घुंगर बांध मीरा नाची रे. पग घुंगर बांध मीरा नाची, पग घुंगर बांध मीरा नाची. घुंगर बांध मीरा नाची रे, घुंगर बांध मीरा. मत अपने नाम नगी, मत अपने नगी नाची रे.
घुंघरू बांध मीरा नाची रे, पग 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 घुंघरू बांध मेरा 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 नाची नाची नाची. मीराबाईनं देवावरती प्रेम केलं. शहीद आजम भगतसिंग यांनी आपल्या राष्ट्रावरती प्रेम केलं. वयाच्या 21व्या वर्षी भगतसिंग फासावरती जायला निघाले. आई भेटायला आली. हातापायात बेड्या. 21 वर्षाचा तरुण मुलगा फासावर जातोय. त्या आईला काय वाटलं असेल. माय आली, जेलच्या बाहेर उभी होती. हातापायात बेड्या पाहिल्या. भगतसिंगांची माय रडायला लागली. भगत ने कहा, माँ क्यों रोती हो? ओ माई मेरी क्या फिक्र तुझे क्यों, आंख से दरिया बहता है, तू कहती थी मेरा चांद है तू, चांद हमेशा रहता. माँ शहीदों की माताएं रोया नहीं करती. इसके पहले कि मैं टूट जाऊं आंखों से आंसू पोंछ दे माँ. भगत के माँ ने कहा, भगत हर एक नौजवान के दिल में एक अरमान होता है. तुम्हारे भी तो दिल में कोई अरमान होगा भगत. तो भगत सिंह ने कहा था, माँ दम निकले इस देश के खातिर, बस इतना अरमान है, बस इतना अरमान है, एक बार इस राह में मरना 100 जन्मों के समान है, 100 जन्मों के समान है. बेटा जिस राह पे तो निकल पड़ा, इस राह पे कौन निकल पड़ा था? तो भगत सिंह ने कहा, माँ जिस चोले को पहन शिवाजी, खेले अपनी जान पर, खेले अपनी जान पर, जिसे पहन झांसी की रानी, मिट गई अपनी आन पर, मिट गई अपनी आन पर. मैंने वही चोला पहन रखा है माँ. वयाच्या 21व्या वर्षी भगतसिंग फासावरती गेले. भगत ने विचारा, माँ क्यों रोती हो? तुम्हारा बेटा फांसी पे जा रहा है. इसलिए माँ ने कहा, ना बेटा मेरा बेटा फांसी पे जा रहा, मुझे इस बात का दुख नहीं. भरी जवानी में मौत को गले लगाने जा रहा, मुझे इस बात का दुख नहीं. तो किस बात का दुख है माँ? भगत के माँ ने कहा था, बेटा मुझे दुख इस बात का है कि वाहेगुरु भगवान ने मुझे तेरे जैसे और 4-5 बेटे क्यों नहीं दिए. अगर दिए होते तो मैं वो भी भारत माँ पे कुर्बान कर देते. भगत सिंगांनी प्रेम केलं आपल्या राष्ट्रावरती आणि धर्मवीर शंभूराजांनी प्रेम केलं आपल्या धर्मावरती. जिजाबाईनं 2 छत्रपती घडवले. छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज. जिच्या हाती दोरी ती जगाते उद्धारी. तुझ्या कुशीतून इथे जन्मले रामकृष्ण बुद्धादी, थोर संत ज्ञानेश तुकोबा, पूज्य महात्मा गांधी, पूज्य महात्मा गांधी. बसलेस असी का स्वस्थ भगिनी, ठोक आता ललकारे, तो हिंद भूमीचे नारे, तो हिंद भूमीचे नारे, तो हिंद भूमीचे नारे, तो हिंद भूमीचे नारे. तुझ्या कुशीतून इथे जन्मले रामकृष्ण बुद्धादी, थोर संत ज्ञानेश तुकोबा, पूज्य महात्मा गांधी. हम भारत की नारी है, फूल नहीं चिंगारी है. जिजाबाईनं 2 छत्रपती घडवले. छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज. पूर्वी लोक सुखी होते. घरात माय होती, गोठ्यात गाय होती आणि दुधावर साय होती. आता घरात माय नाही, गोठ्यात गाय नाही, थैलीच्या दुधाला साय येत नाही. माय उरले कुठे? मायचं मॉडिफिकेशन झालं मम्मी. लोकांनी सगळ्यांचे नात्यांचे नावं बदलवून टाकले. माईची मम्मी झाली, बापाचा डॅड झाला, भावाचा ब्रो झाला, बहिणीची सिस झाली. सगळे नावं बदलवले तुम्ही, पण अजून बायकोचं नाव बदलवण्याची हिंमत नाही झाली तुमची. माईला मम्मी म्हणतात, बापाला डॅड म्हणतात, भावाला ब्रो म्हणतात, बहिणीला सिस म्हणतात, पण आतापर्यंत बायकोला बोका म्हणणारा जन्माला आलाय का? नाही नाही नाही, हिंमतच नाही तुमची, ते तुम्ही करू शकत नाही. माय उरली कुठे? मायचं मॉडिफिकेशन झालं मम्मी, आणि मम्मी लेकराला अंगावरचं दूध पाजत नाही, थैलीतलं पॉश्चराईज झालं दूध बाटलीत टाकून पोराच्या तोंडाला लावते. त्या पोराला वाटतं हीच माझी आई आहे. ते पोरगा आई समजून त्या बाटलीवर इतकं प्रेम करतं, शेवटपर्यंत बाटली सोडत नाही. बाटलीची चटक कोणी लावली? तुम्ही. लहानपणी दुधाची बाटली, पोरगा शाळेत गेलं दप्तरात
हायस्कूलला गेल्यावर कोल्ड्रिंकची बाटली, कॉलेजला गेल्यावर बिअरची बाटली, नोकरीला लागल्यावर रमची बाटली, रमच्या बाटलीने तिजोरी आटली, याने उचलली देशीची बाटली, देशीच्या बाटलीने हाऊस नाही फेटली, घरी आल्यावर याने उचलली गावठीची बाटली, गावठीच्या बाटलीनं आतडी फाटली, डॉक्टरनं लावली सलाईनची बाटली, सलाईनच्या बाटलीने शुद्धीवर आलं नाही, त्याला लावली रक्ताची बाटली, त्याच्यानंही वाचलं नाही, शेवटी मेलं, त्याच्या मड्यावर अत्तरची बाटली. दुधाच्या बाटलीचा प्रवास अत्तरच्या बाटलीपर्यंत झाला. चटक कोणी लावली? तुम्ही. लेकरांवरती चांगले संस्कार घाला. जिजाबाईनं महाराजांना घडवलं. माझ्या तरुण भावांना सांगतो, झाले तर बहु होतील बहुपरी या समहा, आता ऐसे होणे नाही. विठाला 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 विठाल. आणि लोक म्हणतात राजे पुन्हा जन्माला या. मी म्हटलं त्या भानगडीत पडूच नका. लोक तुम्हाला प्रचाराला घेऊन जातील. तुम्ही येऊच नका इकडे. तुम्ही 16व्या शतकात जन्म घेतला तेव्हा तुम्हाला पदर टाकून पाजणाऱ्या जिजाबाई होत्या. सध्या पदरच राहिला नाही महाराज. आता नका घेऊ. मी तुमच्या लेकरासारखा आहे, भावासारखा आहे. नका 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 नका. सासू सासऱ्यांचा आदर, आल्या गेलेल्यांची कदर, जे घेते नेहमी डोक्यावर पदर, तिला म्हणता इंडियन मदर. सध्या आदर आहे, कदर आहे, पण पदर उडूनच गेला. 14 वर्ष अगोदर यूट्यूब नव्हतं, सोशल मीडिया नव्हती. आमचं एक मेमरीमध्ये एक कार्ड भरून भेटायचं, तेव्हा ते खूप व्हायरल झालं महाराष्ट्रात. कुंकवावाल्या गेल्या आता टिकले वाल्या आल्या, बाथरूम मधल्या भिंती सगळ्या सुवासिनी. नवरा कुठे बी चिटकवायची वस्तू आहे का? काळ बदलला, माणसं बदलले, दुनिया बदल गई, मौसम बदल गया. लई बदलली हो माणसं. 25 वर्षात तर माणूस इतका बदलला की ओळखू येत नाही. किती बदलला? 25 वर्ष अगोदर मिरची कशी लागायची? तिखट. आज कशी लागते? तिखटच लागते. ऊस कसा लागायचा 20 वर्ष अगोदर? गोड. आजही गोडच लागतो. लिंबू 20 वर्ष अगोदर आंबट लागायचं, आजही आंबट लागतं. काय झालं? 20 वर्षात मिरचीने तिखटपणाने सोडला, ऊसाने गोडपणाने सोडला, लिंबूने आंबटपणाने सोडला, पण 20 वर्षात माणसानं माणुसकी सोडली. त्याचं काय? कोरोनात तर फार विकून खाल्ली माणुसकी लोकांनी, विकून. असं म्हणा की कोरोना नंतर माणुसकी संपलीच महाराज. सध्या लोकांची टेंडन्सी अशी आहे, माझा बाल्या माझी बालीन 10 बाय 10ची खोली, बस. याच्या पलीकडे आयुष्य नाही. याच्या बाहेर पडा. विश्व खूप मोठे आहे मायबाप. देह मी 12वी झालून कीर्तन करायला लागलो. मी माझाच भारी भरायचं की मी लय लवकर कीर्तन करायला लागलो. आज या लेकरांना पाहिलं ना, आपली जिरली हो. आता म्हणा धन्य माता पिता. इतकं सोपं. यांना वाटत नसेल का हो आपण शाळेमध्ये उन्हाळक्या कराव्यात? यांना वाटत नसेल का आपण शाळेत मस्त्या कराव्यात? यांना वाटत नसेल का आपण मॅगी खावी? पण या सगळ्या गोष्टींना फाटा देऊन हे भगवत नामचिंतनात आता या वयात ही मागच्या जन्माची पुण्य आहे. इतकं सोपं नाही ना ते. वाटतं इतकं सोपं नाही. बहुत सुकृताची जोडी. गोरटे परिवाराची ही पुण्य आहे, वाडवडिलांची वंशाची, की एवढा मोठा ज्ञानयज्ञ महाराष्ट्रातले सगळे गुणीजन आणि महाराष्ट्रातले सगळे सुप्रसिद्ध, मी सोडून, बरं मी नाही तसा, मी सोडून महाराष्ट्रातले तुमच्या यादीतले सगळे मोठे कीर्तनकार आहे. सगळ्यात लहान फक्त मी आहे. तिथं तुमचं प्रेम आहे म्हणून तुम्ही बोलवलं, नाही तर विठाला 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 विठाला